नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। खरी शिवसेना कोणाची हे ठरवणे अध्यक्षांसमोरचे आव्हान। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येणार निकाल। काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो, जाणून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार खरा शिवसेना पक्ष कोणता ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठरवतील काय, या विषयावर शिवसेनेत विचारमंथन सुरू असून अपात्र ठरवले गेलो तर कोणती भूमिका घ्यायची याबाबत ज्येष्ठ तज्ञांशी सल्ला सहमत सुरू झाली आहे। नार्वेकर येत्या 2 ते 3 दिवसात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत हा निकाल देणार हे निश्चित असून पदाचा राजीनामा देऊन ते या निर्णयापासून स्वतःला दूर ठेवतील या चर्चा केवळ अफवा आहेत। अध्यक्षांशी संबंधित अधिकाऱ्यांनी निकालाची प्रतिक्रिया पूर्ण झाली असून साक्ष आणि पुरावे पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं आहे। 10 जानेवारीपर्यंत आखून ठरलेल्या मुदतीत शिवसेना पक्षबंदीचा पात्र अपात्र हा निर्णय लावून 11 जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा निवाडा सुरू होणार असल्याची माहिती विधिमंडळ कार्यालयाने दिली। पक्षानंतर बंदी कायद्यातील सूची 10च्या कार्यक्षेत्रात शिवसेनेतील शिंदे गट, खराकी ठाकरे गट योग्य हे ठरवणे अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे। व्हीपी नात्यांनी सुनील प्रभू यांनी केलेली स्वाक्षरी खोटी आहे या युक्तिवादापासून तर आमदारांची अधिवेशन सुरू नसताना विधिमंडळाबाहेर बैठक घेणे योग्य की अयोग्य अशा महत्त्वाच्या मुद्द्याभोवती हे प्रकरण फिरत राहणार आहे। तज्ञांच्या मते सूची 10शी संबंधित मुद्द्यांबरोबर शिवसेना पक्ष कोणता हे अध्यक्षांनी ठरवावे। निवडणूक आयोगाचा निकाल विचारात न घेता पक्ष कोणता हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भात सकाळशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस अहेरली जाणे 10व्या परिशिष्टानुसार संयुक्तिक ठरणे काय आणि मुख्यमंत्री निवडणुकीच्या वेळी मतदारांसंबंधी दिला गेलेला पक्षादेश याच परिशिष्टानुसार वैध ठरतो का, या दोन्ही महत्त्वाच्या विषयाभोवती अध्यक्षांचा निकाल अवलंबून असेल। हे दोन्ही घटनाक्रम महत्त्वाचे आहे। दरम्यान ठाकरे गटाने पुढे काय करायचे याबाबतची तयारी सुरू केल्याचे समजते। विधानसभा अध्यक्ष न्यायालयीन असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा मार्ग खुला आहे। न्यायपालिकेत विधिमंडळ हस्तक्षेप करू नये अशी भूमिका घेतली गेली नसल्याने सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांच्या निकालासंदर्भात नेमके काय करेल या संदर्भात सल्लासमत करणे सुरू आहे। अपात्रतेच्या कोणत्याही निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने निष्पाप वकिलांची फौज या संदर्भात तयार ठेवली जाणार आहे। आमदार एकाच गावात कसे पोहोचतात, ते सुरतहून गुवाहाटीला एकत्र कसे जातात, भाजपशिवाय त्यांच्या राज्यामध्येच का फिरतात, अशा अनेक योगायोग लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना अपात्र करून विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखावी अशी अपेक्षा कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।